मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशन जवळ पादचारी पूल कोसळून 6 जणांचा बळी गेला आणि पुन्हा एकदा मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। पहिला सवाल प्रशासनावर आणि दुसरा सवाल असंवेदनशील महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर। खरं तर दुर्घटना म्हणून आणि चौकशीचे आदेश देऊन राज्याचे प्रमुख मोकळे होतात, पण ही दुर्घटना नाही तर ही हत्याच आहे। पाहूया TV9चा यावरचा स्पेशल रिपोर्ट। पुलाचं ऑडिट झालं, मग पूल कसा कोसळला? सहा जणांचा दुर्घटनेत मृत्यू नाही तर हत्या। महापालिकेचे सत्ताधारी प्रचारात मग्न। असंच काही मुंबईला आता अपघातांचं शहर असं नवं नाव पडलेलं नाही, कारण इथं चालतानाही कधी कोण प्रशासनाचा बळी ठरेल याचा काहीच नेम नाही। सीएसएमटी स्टेशन जवळही पादचारी पूल कोसळला आणि 6 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 1.5 वर्षात रेल्वे स्थानकांशी संबंधित पुलावर 3 मोठ्या दुर्घटना घडल्या। घटना घडल्यावर स्ट्रक्चर ऑडिट आठवते। सीएसएमटी स्टेशनला जोडणारा जो पादचारी पूल कोसळला त्याचंही ऑडिट झालंच होतं आणि अधिकारी साहेबांनी तर पूल चांगला असल्याचं म्हणत किरकोळ दुरुस्ती सुचवली। आता हा कोणता अधिकारी होता की त्याला पूल चांगला वाटला काय माहिती। म्युनिसिपल कमिशनरला हे देखील सांगितलेलं आहे की याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्या संध्याकाळपर्यंत त्यांनी फिक्स करावी आणि त्या संदर्भातली कारवाई करावी आणि त्या संदर्भात बाकी डिटेल त्याची जी इन्क्वायरी आहे तिथे इन्क्वायरी केलीच जाईल। परंतु अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात, हे अतिशय धक्कादायक आहे आणि म्हणून या संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच। आधी तर रेल्वेची पालिकेवर आणि पालिकेची रेल्वेवर जबाबदारीवरून टोलवाटोलवी सुरू होती, पण आता पालिकेचाच पूल असल्याचं समोर आलंय। पण ऑडिट मध्ये जी दुरुस्ती सांगितली होती त्या टेंडरलाही स्थायी समितीकडून मंजुरीच मिळाली नाही। पादचारी पूल कोसळून जी दुर्घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। आता तो पूल कुणाचा, रेल्वेचा आहे की महानगरपालिकेचा आहे, ब्लेम गेम करत बसण्यापेक्षा मग तो महापालिकेचा असेल तर महापालिकेचे अधिकारी जे कोण दोषी असतील, रेल्वेचा असेल तर रेल्वेचे जे अधिकारी दोषी असतील, व ते कोणीही अधिकारी असू देत, जे दोषी अधिकाऱ्यांवरती चौकशी करून योग्य ती कारवाई करायला पाहिजे। मायनर दुरुस्ती होती ती झाली आहे की नाही, 1.5 वर्षात ती झाली की नाही, कारण त्याच्यात जे मायनर दुरुस्ती आहे मायनर मेजरमध्ये कन्वर्ट व्हायला मुंबईत असल्या ब्रिजेसना जास्ती वेळ लागू शकत नाही, कारण आपल्याला व्हेरी एग्रेसिव्ह एन्व्हायरमेंट आहे। जे मायनर आहे ते इमिडिएटली तेव्हा रिपेअर नाही केलं असतं झालं तर ते मायनरचं मेजर व्हायला जास्ती वेळ नाही लागत आणि जे इथे आपण कोरोजन बघतोय जे गंजलेलं आहे ते इथे बघतो त्याला 1.5 वर्ष नाही लागत। असल्या कोरोजनला 3 किंवा 6 महिने पण पुष्कळ आहे। 2 वर्ष अगोदरचं ऑडिट आहे तर त्याचे जे रेकमेंडेशन आहेत ते ॲज सून ॲज पॉसिबल इम्प्लिमेंट करायला पाहिजे। ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडली आहे ना सत्ताधाऱ्यांना। एरवी सवाल उपस्थित करणारे उद्धव ठाकरे ना घटनास्थळी आले ना एक शब्द काढला। पण मुंबईतून अमरावतीत सभा घेण्यासाठी त्यांना चांगलाच वेळ मिळाला। त्यामुळे आता अनेक सवाल निर्माण झालेत आणि त्याची उत्तरं मुंबईकरांनाही अपेक्षित आहे। ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर झापड असते का? याआधी हलगर्जीपणा केलेल्या किती अधिकाऱ्यांवर कारवाई झाली? 5 लाखांची मदत करून प्रशासनाच्या चुका किती वेळा झाकून नेणार? मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून अमरावतीत सभा घेऊन उद्धव ठाकरेंनी मीठ तोडण्याचं काम का केलं? तसे तर दिलासा आणि कारवाईचे शाब्दिक बुडबुडे आपल्या नेत्यांनी सोडले, पण मुंबईकरांनाही याची आता सवय झाली आहे आणि ही सवय सुद्धा याच प्रशासनानं लावली आहे। त्यामुळेच आता जीवही इथं तितकाच स्वस्त झालाय। विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।